Okay, screen is visible to all. Yes, ma'am. Okay. So last lecture, what we have seen? We have seen the simple manometers. Manometers we have seen. So what is the use of manometers? Measuring the use of manometers for measuring the pressure difference. So we have seen the simple manometer. Then we have to see the next type of manometer, that is differential manometer, and next is what? Inclined manometer. Firstly, we will see the differential manometers. This is the construction or diagram of differential manometer. Here it is pressure P1 and P2 is present. Then here it is 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6 and 0.7. Here it is 7 points are there. Liquid A 0.3 पासून 0.5 पर्यंत आहे बघा. दिस इज यू ट्यूब. त्यानंतर लिक्विड बी बघा 0.2 to 3 पर्यंत लिक्विड बी आहे आणि 5 to 6 पर्यंत काय आहे लिक्विड बी liquid C at the upper side of the differential manometer. Here it is R, here it is D distance, it is area A. So this is the construction about the differential manometer. Then we have to see the theoretical part of differential manometer. So it is a manometer which measures the difference of pressures between any two points. काय होतं बघा आता ह्याच्यामध्ये तर आपण डिफरन्स मेजर करतोय. कशामधला डिफरन्स मेजर करतोय तर डिफरन्स ऑफ प्रेशर्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधला जो प्रेशर डिफरन्स आहे तो काय करणार आहे आपण तर डिफरन्शियल मॅनोमीटर थ्रू आपण तो मेजर करणार आहे. सो इन अ पाईप ऑर वेसल कंटेनिंग द फ्लुइड. म्हणजे हा एक पाईप आहे किंवा वेसल आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे तर फ्लुइड प्रेझेंट आहेत. मग दोन फ्लुइड प्रेझेंट आहेत ह्याच्यामध्ये. मग लिक्विड ए आणि लिक्विड बी. मग आपल्याला काय करायचं आहे तर दोन पॉइंट्स मधला डिफरन्स आहे तो काय करायचा आहे मेजर करायचा आहे. मॅनोमीटर इज सुटेबल फॉर द हा मॅनोमीटर आहे सुटेबल आहे जो आहे मेजर करण्यासाठी वापरला जातो. तर तो मेजर करण्यासाठी काय होतो तर हा मॅनोमीटर काय आहे तो सुटेबल आहे हा डिफरन्शियल मॅनोमीटर. सेन्सिटिव्ह. फर्स्ट काय बघितलं आपण तर दोन मेजर करण्यासाठी दॅट इज आवाज ब्रेक होतोय. कंटेनर. तुमचा आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय का? Wait for 1 minute.
All of you just wait for 1 minute. हॅलो. आता आवाज येतो का सगळ्यांना? हो मॅम. हा, ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. ओके. मग आपण डिफरन्शियल मॅनोमीटर मध्ये काय बघत होतो? तर 2 पॉइंट मधलं काय करतो आपण? प्रेशर डिफरन्स काय करतोय? मेजर करतोय. आणि हा मॅनोमीटर कशासाठी सुटेबल आहे? तर स्मॉल डिफरन्स मेजर करण्यासाठी हा मॅनोमीटर सुटेबल आहे. आणि हे काय आहे? तर सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. दिस मॅनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस. आता हा जो डिफरन्शियल मॅनोमीटर आहे, सो इट इज ऑल्सो नोन ॲज, ह्याला काय म्हटलं जातं? तर टू फ्लुइड युट्यूब मॅनोमीटर. ह्यामध्ये काय करतो आपण? तर हा काय आहे? तर युट्यूब आहे. दिस इज युट्यूब. ह्यामध्ये काय करतो आपण? 2 फ्लुइड एकत्र केलेले आहेत. म्हणजेच काय? तर टू फ्लुइड युट्यूब manometer. It is also called as the two fluid U-tube manometer. So it contains the two immiscible liquids. आता ह्याच्यामध्ये काय आहे? तर 2 immiscible liquids आहेत. It is having the two immiscible liquids, liquid A and B, having nearly the same density. त्यांची डेन्सिटी कशी आहे? नियरली सेम आहे. So hence the meniscus of the liquid in these enlarged, the U-tube consists of the enlarged chambers on both the limbs. आता ह्या U-tube मध्ये काय आहेत बघा? आता 2 enlarged chamber आहेत. This is first enlarged chamber and this is second enlarged chamber. हे 2 enlarged chamber आहेत ह्या U-tube च्या वरती. So this U-tube consists of the 2 enlarged chambers.
मग नेक्स्ट पॉइंट काय सांगितलेलं आहे बघा. सो हेन्स द मेनिस्कस ऑफ द लिक्विड इन these enlarged chambers it does not appreciably changes in the reading r. आता त्याचा जो मेनिस्कस आहे त्या लिक्विडचा, त्या एनलार्ज चेंबर्स मधल्या लिक्विडचा जो मेनिस्कस आहे तो काय होत नाही, तर चेंज होत नाही. इट डज नॉट चेंज appreciably विथ चेंजेस इन द रीडिंग आर. म्हणजे तो जो मेनिस्कस आहे हा, तर तो काय होत नाही, तर चेंज होत नाही. रीडिंग आर मध्ये जरी चेंज झाला, ह्या रीडिंग आर मध्ये जरी चेंज झाला तरी सुद्धा काय होत नाही, तो मेनिस्कस काय होत नाही, तर चेंज होत नाही. सो युजिंग द प्रिन्सिपल ऑफ सिंपल मॅनोमीटर, मग आपण काय करतो बघा, तर प्रिन्सिपल यूज करतो कशाचं, तर सिंपल मॅनोमीटरचं. सो द प्रेशर डिफरन्स डेल्टा पी पास्कल्स कॅन बी रिटन ॲज. आपण काय करतोय बघा, तो जो प्रेशर डिफरन्स आहे डेल्टा पी पास्कल, आपण कसा राईट डाऊन करणार आहे. सो डेल्टा पी इज इक्वल टू काय येणार आहे, P1 मायनस P2. सो हा काय झाला, आपला प्रेशर डिफरन्स झाला. सो डेल्टा पी इज इक्वल टू P1 मायनस P2. मग दॅट इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट काय करणार आहे आपण, PC मायनस PAG. लास्टला लिक्विड सी पण आहे ह्याच्यामध्ये. सो डेल्टा पी इज इक्वल टू काय केलं आपण, P1 मायनस P2 घेतलं. त्यानंतर इज इक्वल टू काय केलं, R इंटू ब्रॅकेट PC मायनस PA. इट इज PC मायनस PA लिक्विड A. देन नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा. सो अबोव इक्वेशन इंडिकेट्स दॅट द स्मॉलर द डिफरन्स PC मायनस PA लार्जर विल बी द रीडिंग ऑन मॅनोमीटर. म्हणजे ते इक्वेशन काय इंडिकेट करते बघा, जेवढा डिफरन्स स्मॉल असेल, स्मॉलर द डिफरन्स PC मायनस PA मधला जेवढा डिफरन्स स्मॉल असेल तेवढंच काय असणार आहे, लार्जर विल बी द रीडिंग ऑन मॅनोमीटर. आर ची व्हॅल्यू कशी असणार आहे, तर ते रीडिंग असणार आहे ते कसं असणार आहे, तर लार्ज असणार आहे फॉर अ गिव्हन व्हॅल्यू ऑफ डेल्टा पी. म्हणजे प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे, लार्ज असणार आहे. कशामुळे लार्ज असणार आहे, तर तो जेवढा डिफरन्स स्मॉल असेल, म्हणजे PC मायनस PA मधला, स्मॉलर द डिफरन्स लार्जर विल बी द रीडिंग ऑन मॅनोमीटर. सो फॉर अ गिव्हन व्हॅल्यू ऑफ डेल्टा P. So next point is what applications. So what are they? First is they measure the reading with the extreme precision and sensitivity. Differential manometer काय मेजर करतो बघा, तर एक्स्ट्रीम प्रिसिजन आणि सेन्सिटिव्हिटी काय करतो, तो मेजर करतो. त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन काय आहे बघा. सो दीज आर फ्री फ्रॉम एरर्स ड्यू टू कॅपिलरी. आता हा काय आहे, डिफरन्शियल मॅनोमीटर, तो फ्री आहे. कशामधून फ्री आहे बघा, तर एरर्स ड्यू टू कॅपिलरी, कॅपिलरीमुळे जर एरर्स फॉर्म होतात तर ह्या डिफरन्शियल मॅनोमीटर्स मध्ये एरर्स फॉर्म होत नाहीत. अँड रिक्वायर नो कॅलिब्रेशन, त्याला कॅलिब्रेशन करायची पण काय नसते, गरज नसते. इट डज नॉट रिक्वायर कॅलिब्रेशन अपार्ट फ्रॉम चेकिंग द मायक्रोमीटर स्केल. सो हे दोन ऍप्लिकेशन्स आहेत, काय आहेत त्याच्यामध्ये, काय करतो आपण, तर रीडिंग मेजर करतो विथ एक्स्ट्रीम प्रिसिजन आणि सेन्सिटिव्हिटी नुसार. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, तर हे काय आहेत, तर एरर्स पासून फ्री आहेत. ड्यू टू कशामुळे, तर कॅपिलरीमुळे ज्या एरर्स फॉर्म होतात, तर डिफरन्शियल मॅनोमीटर्स मध्ये एरर्स फॉर्म होत नाहीत. ह्याला इट डज नॉट रिक्वायर नो कॅलिब्रेशन अपार्ट फ्रॉम चेकिंग द मायक्रोमीटर स्केल. सो आपण डिफरन्शियल मॅनोमीटर मध्ये काय बघितलं, तर यामध्ये आपण प्रेशर डिफरन्स मेजर केला 2 पॉइंट मधला. सो हा मॅनोमीटर स्मॉल डिफरन्स साठी काय आहे, तर सुटेबल आहे स्मॉल डिफरन्स मेजर करण्यासाठी. त्यानंतर हे डिव्हाइस कसं आहे, सेन्सिटिव्ह आहे. मग त्या डिफरन्शियल मॅनोमीटरलाच आपण काय म्हणतो, तर टू फ्लुइड युट्यूब मॅनोमीटर. ह्यामध्ये काय आहेत, 2 फ्लुइड प्रेझेंट आहेत, ए बी. मेन 2 कोणते फ्लुइड आहेत, लिक्विड ए आणि बी, हे 2 मेन फ्लुइड आहेत. म्हणून आपण काय म्हणतो ह्याला, तर टू फ्लुइड युट्यूब मॅनोमीटर. त्यानंतर इट कंटेन्स लिक्विड ए अँड बी नियरली हॅव्हिंग सेम डेन्सिटी. डेन्सिटी कशी असते यांची, नियरली सेम असते.
त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. सो द युट्यूब कन्सिस्ट ऑफ एनलार्ज चेंबर्स ऑन बोथ द लिम्स. ह्या युट्यूब वरती काय आहेत, हे दोन एनलार्ज्ड चेंबर्स आहेत दोन्ही लिम्स वरती किंवा आर्म वरती. हा एक आर्म झाला आणि हा एक आर्म झाला. So the meniscus of the liquid in this enlarged chamber does not change appreciably with changes in the reading R. मग तो जो मेनिस्कस आहे एनलार्ज चेंबर मध्ये तो काय होत नाही, तर चेंज होत नाही. इट डज नॉट चेंज appreciably with changes in the reading R. ह्या reading R मध्ये चेंजेस जरी झाले तरी सुद्धा ह्याचा जो मेनिस्कस आहे तो काय होत नाही, तर चेंज होत नाही. सो आपण मग काय करतोय, तर सिंपल मॅनोमीटरचं काय करतोय, द प्रिन्सिपल यूज करतोय. सो द प्रेशर डिफरन्स डेल्टा पी. मग तो जो प्रेशर डिफरन्स आहे डेल्टा पी आपण कसा राईट डाऊन करणार आहे. सो डेल्टा पी इज इक्वल टू काय असणार आहे, P1 मायनस P2 इज इक्वल टू काय लिहिणार आपण, आर इंटू ब्रॅकेट PC मायनस PA इंटू जी. सॉरी मी मगाशी जी सांगितलं होतं. सो आर इंटू ब्रॅकेट PC मायनस PA इंटू जी. मग ते अबोव इक्वेशन काय इंडिकेट करते बघा. तर जेवढा स्मॉल डिफरन्स असेल PC मायनस PA मधला तेवढेच काय असणार आहे, लार्जर विल बी द व्हॅल्यू ऑफ लार्जर विल बी द रीडिंग ऑन मॅनोमीटर. आरचं जे रीडिंग आहे आर मीटर्स मध्ये तर ते काय असणार आहे, रीडिंग लार्ज असणार आहे. सो ॲट अ गिवन व्हॅल्यू ऑफ डेल्टा पी. मग ऍप्लिकेशन्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये आपण कशासाठी यूज करतोय, तर काय मेजर करण्यासाठी, तर दे मेजर द रीडिंग विथ द एक्स्ट्रीम प्रिसिजन अँड सेन्सिटिव्हिटी. त्यानंतर सेकंड काय आहे, तर ते एरर्स पासून फ्री असतात. कशामुळे एरर्स फॉर्म होतात, तर कॅपिलरीमुळे एरर्स फॉर्म होतात आणि याला कॅलिब्रेशन करण्याची काही गरज नसते अपार्ट फ्रॉम चेकिंग द मायक्रोमीटर स्केल. Hello, ma'am. नेक्स्ट आहे, Hello, ma'am. येस, What is meant by calibration? कॅलिब्रेशन म्हणजे आपण ते हे करत नाही का, कॅलिब्रेट करतो आपण अगोदरचं लिक्विड. तुम्हाला 12th मध्ये जे झालं नाही कॅलिब्रेशनचं, वेट फॉर 1 मिनिट. आपण काय करतो बघा याच्यामध्ये कॅलिब्रेशन मध्ये, तर ऍडजस्ट द मार्क. आपण ते जे लिक्विडचं जे रीडिंग असतं म्हणजे तो जो मार्क असतो तो काय करतो आपण ऍडजस्ट करतो, त्याला काय म्हणतो आपण कॅलिब्रेशन म्हणतो. त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन असतंय किंवा समथिंग सच ॲज मेजरिंग अ डिव्हाइस सो दॅट इट कॅन बी युज्ड इन अन ॲक्युरेट अँड एक्झॅक्ट वे. म्हणजे आपल्याला काय करायची असते, ती व्हॅल्यू कॅलिब्रेट करायची असते. म्हणजे एक्झॅक्ट काय करतो आपण, एक्झॅक्टली तो जो मार्क आहे त्या लिक्विडचा एक्झॅक्टली आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण काय करतो, तो मार्क करतो. त्याला काय म्हणतो आपण कॅलिब्रेशन म्हणतो.
सो नेक्स्ट थर्ड आहे इन्क्लाइन्ड मॅनोमीटर. इन्क्लाइन्ड मॅनोमीटर मध्ये बघा डायग्राम सगळ्यांनी. सो दिस इज द इन्क्लाइन्ड manometer. This is original level. Here it is original level. Here it is from this pressure to be measured. P1. आपण काय करतोय प्रेशर मेजर करतोय इथे. नंतर here it is area A1. Then here it is area A2. So this is a manometer which measures the minute pressure difference between two points in a fluid contained in a pipe or vessel. मग हा जो मॅनोमीटर आहे आपण काय मेजर करतोय बघा तर मायन्यूट प्रेशर डिफरन्स. मायन्यूट प्रेशर डिफरन्स म्हणजे कसा तर स्मॉल एकदम जो स्मॉल डिफरन्स असेल तर सगळ्यात कमी डिफरन्स असेल स्मॉल असेल तरी सुद्धा काय करू शकतो हा इन्क्लाइन मॅनोमीटर तो डिफरन्स मेजर करू शकतो. कशामधला तर 2 पॉइंट मधला in a fluid container in a pipe or vessel. तर 2 पॉइंट मधला मायन्यूट डिफरन्स काय करतो तर इन्क्लाइन मॅनोमीटर मेजर करतो. सो इट इज द मॉडिफिकेशन ऑफ डिफरन्शियल मॅनोमीटर. तर इन्क्लाइन मॅनोमीटर काय आहे तर मॉडिफिकेशन आहे. कशाचं मॉडिफिकेशन आहे तर डिफरन्शियल मॅनोमीटरचं ते मॉडिफिकेशन आहे. सो इट इन्क्रीजेस द accuracy ऑफ द प्रेशर डिटर्मिनेशन पर्टिक्युलरली फॉर द स्मॉल हेड. मग आता ह्याच्यामध्ये काय होते बघा ते प्रेशरची जी अॅक्युरेसी आहे तर ती काय होते इन्क्रीज होते ह्याच्यामध्ये. म्हणजे इन्क्लाइन मॅनोमीटर मध्ये आपण काय करू शकतो अॅक्युरेट प्रेशर डिफरन्स काय करू शकतो मेजर करू शकतो. दॅट इज अबाउट द इन्क्लाइन मॅनोमीटर. इन्क्लाइन मॅनोमीटर मध्ये काय होतो तो काय करतो मायन्यूट प्रेशर डिफरन्स काय करतो मेजर करतो 2 पॉइंट मध्ये. त्यानंतर हे काय तर मॉडिफिकेशन आहे कशाचं डिफरन्शियल मॅनोमीटरचं. आणि ह्यामध्ये प्रेशर डिफरन्सची अॅक्युरेसी कशी असते तर जास्त असते. Then we have to see the Reynolds experiment. That is the nature of fluid flow. All of you just see the diagram of Reynolds experiment. This is colored water tank.
Okay. So here it is the colored liquid jet. इथे काय आहे colored liquid jet and this is the glass tube. This is the laminar or viscous flow. ही कशाची डायग्राम आहे लॅमिनार किंवा viscous flow ची. Then here it is the turbulent flow. Same as that of डायग्राम आहे. इथे काय असणार आहे इथे वॉटर टँक असणार आहे. त्यानंतर इथून काय केलेलं आहे नोझल अटॅच केलेलं आहे इथं आणि वरून वॉटर आणि वॉल इथं प्रेझेंट असणार आहे. पण ते डायग्राम फक्त ह्या ग्लास युट्यूबच दाखवलेलं आहे फक्त इथं. दिस इज द टर्ब्युलंट फ्लो. हा कसा आहे तर टर्ब्युलंट फ्लो आहे. So Reynolds experiment मध्ये बघा सगळ्यांनी. So the flow of fluid through a closed channel or pipeline. It can be maybe either viscous or turbulent. मग तो जो फ्लुइड फ्लो आहे फ्लुइड म्हणजे आपलं लिक्विड एखाद्या क्लोज चॅनल म्हणजे क्लोज पाईपलाईन मधून जर फ्लो होत असेल तर ते कसं असू शकतं तर इट मे बी आयदर विस्कस ऑर टर्ब्युलंट. ते विस्कस पण असू शकतं किंवा टर्ब्युलंट पण असू शकतं. So these can be observed in the classical Reynolds experiment. मग काय केलेलं आहे तर ते टर्ब्युलंट फ्लो किंवा विस्कस फ्लो आहे तो काय केलेला आहे तर आपण रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट मध्ये ऑब्झर्व केलेला आहे. टर्ब्युलंट फ्लो मध्ये एकदम प्रेशर थ्रू लिक्विड जर आपण हे केलं फ्लो केलं तर काय होणार आहे तर हे फ्लो आहे तो टर्बिड होणार आहे किंवा टर्ब्युलंट होणार आहे. आणि विस्कस फ्लो मध्ये काय होतं तर दिस इज याच्यामध्ये काय होतं तर सिंपल याच्यामध्ये काय होणार आहे ते लिक्विड फ्लो होणार आहे. स्लोली काय होते ह्यातून लिक्विड फ्लो होते आणि फास्टली जर लिक्विड फ्लो केलं तर इथे काय होणार आहे ते कलर जे थ्रेड्स आहेत ते काय होणार आहेत इथं तुटणार आहेत. ते सगळं लिक्विड काय होणार आहे मिक्स होणार आहे. आणि विस्कस फ्लो मध्ये काय होत नाही तर here is no signs of mixing and here it is in the turbulent flow there is a signs of mixing. So firstly काय बघितलं आपण तो जो फ्लुइड फ्लो आहे so it can be flow through a closed pipeline or closed channel. So it may be viscous or turbulent. तो जो ते जे फ्लुइड फ्लो होणार आहे लिक्विड पाईपलाईन मधून क्लोज पाईपलाईन किंवा क्लोज चॅनल मधून फ्लो होतो. मग तो जो फ्लो आहे तो कसा असू शकतो एकतर विस्कस असू शकतो किंवा टर्ब्युलंट असू शकतो. सो दिस कॅन बी ऑब्झर्व इन द मग आपण हे काय केलेलं आहे तर क्लासिकल रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट मध्ये आपण ते ऑब्झर्व केलेलं आहे. मग असेंब्ली काय केलेली आहे इथं शोन केलेली आहे. असेंब्ली शोन इन द डायग्राम. द नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा सो द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द ट्यूब इट कॅन बी इनक्रीज और डिक्रीज्ड थ्रू अ वॉल. मग तो जो रेट आहे द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द ट्यूब मग तो जो आपण तो वॉटरचा जो रेट आहे आपण काय करतोय तर ट्यूब मधून जो फ्लो करतोय तो काय करू शकतो आपण इट कॅन बी इनक्रीज और डिक्रीज. आपण तो जो फ्लो आहे तो काय करू शकतो इनक्रीज पण करू शकतो किंवा डिक्रीज पण करू शकतो थ्रू अ वॉल. त्या वॉल थ्रू काय करू शकतो आपण तो जो रेट आहे वॉटरचा तो इनक्रीज पण करू शकतो किंवा डिक्रीज पण करू शकतो. So a reservoir of colored solution is connected to one end of the glass tube with the help of nozzle. मग तो जो रिझर्वायर आहे कलर्ड सोल्युशनचा हा काय झाला रिझर्वायर किंवा टँक. इट इज कनेक्टेड टू द ग्लास ट्यूब विथ द हेल्प ऑफ नॉझल. नॉझल थ्रू काय केलेला आहे हा कलर्ड टँक आपण इथं विथ द हेल्प ऑफ नॉझल थ्रू आपण कनेक्ट केलेला आहे कलर्ड टँक. So therefore colored solution may be introduced into the glass tube as a fine stream. मग आपण काय करतोय नॉझल थ्रू कनेक्ट केल्यानंतर ते जे कलर्ड सोल्युशन आहे तर ते काय करतो आपण ग्लास ट्यूब मध्ये इंट्रोड्यूस करतो ऍज अ फाईन स्ट्रीम. दिस इज फाईन स्ट्रीम. स्लोली काय करतोय आपण ते तर फाईन स्ट्रीम नुसार आपण काय करतो ते लिक्विड काय करतोय तर त्या ग्लास ट्यूब मध्ये आपण इंट्रोड्यूस करतो. मग ते इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होतं बघा. So from this experimental setup, the following observations can be
मेड अँड कन्क्लुजन्स कॅन बी ड्रॉन. मग आता ह्या एक्सपेरिमेंटल सेटअप वरून काय केलेलं आहे बघा, तर कन्क्लुजन आणि ऑब्झर्वेशन काय झालेलं आहे तर आपल्याला समजलेले आहे. तर कोणते कोणते बघा. सो व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर इज लो, मग जेव्हा वॉटरची व्हेलॉसिटी लो असते तेव्हा काय होतं, द थ्रेड ऑफ द कलर्ड सोल्युशन कलर्ड वॉटर मेंटेन्स इज आयडेंटिटी थ्रूआउट द ट्यूब. मग तो जो थ्रेड आहे कलर्ड वॉटर, जेव्हा आपण वॉटरची काय करतोय व्हेलॉसिटी जेव्हा लो असते म्हणजे कमी ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, तर ते लिक्विड फ्लो होणार आहे. जेव्हा वॉटरची व्हेलॉसिटी लो असते तेव्हा काय होते बघा. सो द थ्रेड ऑफ द कलर्ड सोल्युशन, ही काय आहे तर एक थ्रेड आहे. दिस इज थ्रेड ऑफ द कलर्ड सोल्युशन. इट मेंटेन्स इट्स आयडेंटिटी थ्रूआउट द ट्यूब. मग ती जी थ्रेड आहे ती काय करते, तिची जी आयडेंटिटी आहे कलर्ड वॉटरची किंवा कलर्ड सोल्युशनची, मग ती थ्रेड आहे ती काय करते, मेंटेन करते. कशामध्ये तर विस्कस फ्लो मध्ये किंवा लॅमिनार फ्लो मध्ये. आणि इथंच काय होणार आहे थोडक्यात, आता इथं टर्ब्युलंट फ्लो मध्ये तर वॉटरची व्हेलॉसिटी जर हाय केली आपण, हाय झालेली असेल तर ही जी फाईन स्ट्रीम आहे तर ती काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. टर्ब्युलंट मध्ये काय होते, ही फाईन स्ट्रीम ब्रेक होते. आणि विस्कस फ्लो मध्ये काय होते, ही जी फाईन स्ट्रीम आहे ती आहे अशीच कंटिन्यू पुढे राहते. म्हणजे काय आहे तर ही एक त्याची आयडेंटिटी आहे त्या कलर्ड सोल्युशनची. आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होतं तर ही फाईन स्ट्रीम आहे ती तुटते. सो बाय इंट्रोड्युसिंग द सिमिलर जेट्स ऑफ कलर्ड वॉटर ऍट डिफरंट पॉइंट्स इन द क्रॉस सेक्शन ऑफ द ग्लास ट्यूब, आपण काय करतोय बघा, तर वेगवेगळ्या पॉइंट मधून काय करतो आपण, ग्लासच्या क्रॉस सेक्शनला काय करतो आपण, तर वेगवेगळ्या पॉइंट मधून आपण ते जर लिक्विड इंट्रोड्यूस केलं तर इट कॅन बी नोटेड दॅट नो पार्ट एक्सिबिट द साइन्स ऑफ मिक्सिंग. आता आपण ह्या ग्लास ट्यूब मध्ये इथून जरी ते कलर सोल्युशन आपण एंटर केलं, इथून जरी केलं, सगळीकडून जरी डिफरंट पॉइंट मधून काय केलं आपण, ते कलर्ड वॉटर इथून पण आणि इथून पण काय करतोय आपण, ह्या दोन डिफरंट पॉइंट मधून आपण काय करतोय, कलर्ड वॉटर इंट्रोड्यूस करतो. आता कलर्ड वॉटर इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होणार आहे बघा, तर त्याचा जो फ्लो आहे तो कसा राहणार आहे, डिफरंट पॉइंट मधून जरी आपण ते वॉटर एंटर केले तरी सुद्धा त्याचा फ्लो कसा राहतोय तर लॅमिनारच राहतो. म्हणजे आणि काय होतं याच्यामध्ये, तर त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, आता हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत तर हे काय ऑब्झर्व झालं आपल्याला, तर नो साइन्स ऑफ मिक्सिंग, ह्यामध्ये कोणतेही मिक्सिंग नाही. आणि इथं बघा ह्या लिक्विड मध्ये टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय झालेलं आहे, इथं मिक्सिंग प्रोड्यूस झालेलं आहे. So the flow of water is considered to be various streamline or laminar. मग तो जो वॉटरचा जो फ्लो आहे तो काय कन्सिडर करतोय बघा आपण, तर व्हेरियस स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार फ्लो म्हणून काय करतोय, तर ह्या फ्लोला काय म्हणतोय मग आपण, तर इट एक्सिबिट द नो साइन्स ऑफ मिक्सिंग, ह्यामध्ये कोणतेही मॉलिक्युल वॉटर मॉलिक्युलचं मिक्सिंग नाही म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, लॅमिनार फ्लो किंवा विस्कस फ्लो. So a laminar flow is one in which the fluid particles move in layers. आता लॅमिनार फ्लो मध्ये काय होते बघा, तर हे जे फ्लुइड पार्टिकल्स आहेत ते काय होत आहेत, तर लेयर्स मध्ये काय होत आहेत, ते मूव्ह होत आहेत. सो दिस इज द फ्लो इन विच फ्लुइड पार्टिकल्स मूव्ह इन द लेयर्स मध्ये फ्लुइड पार्टिकल्स मूव्ह होत आहेत. सो फर्स्ट ऑब्झर्वेशन काय बघितलं आपण, काय कन्क्लूड झालं याच्यावरून, तर जेव्हा आपण वॉटरची व्हेलॉसिटी लो ठेवतो तेव्हा काय होतंय, तर तो जो थ्रेड आहे कलर्ड वॉटरचा तो काय करतोय, तर त्याची आयडेंटिटी मेंटेन करतो. त्यानंतर आपण जेव्हा डिफरंट पॉइंट मधून इथून आणि इथून काय करतोय, तर कलर्ड वॉटर काय करतो आपण इंट्रोड्यूस करतो. मग ते जरी कलर्ड वॉटर जरी आपण इंट्रोड्यूस केले तरी काय होतं बघा, सो इट कॅन बी नोटेड दॅट देअर इज अ नो साइन्स ऑफ मिक्सिंग, ह्यामध्ये कोणतंही मिक्सिंग होत नाही. आणि की काय तर फाईन स्ट्रीम काय होते तयार होते इथं. त्यानंतर ते जे फ्लुइड पार्टिकल्स असतात ते काय होतात, तर लेयर्स मध्ये मूव्ह होतात.
So therefore there is no exchange of fluid particles from one layer to the another. आता ह्यामध्ये कोणतेही एक्सचेंज होत नाही वन लेअर टू द अनदर लेअर मध्ये, कोणतेही ह्यामध्ये काय होणार नाही, मिक्सिंग होणार नाही किंवा एक्सचेंज होत नाही, ते लेयर्स एक्सचेंज होत नाहीत त्यामध्ये. कशामध्ये? तर विस्कस किंवा लॅमिनार फ्लो मध्ये. Then see the B point. So when the velocity of water is increased. आता पहिल्या पॉइंट मध्ये काय होतं, वॉटरची व्हेलॉसिटी लो होते, म्हणून तो फ्लो, जर व्हेलॉसिटी वॉटरची लो असेल तर त्याचा फ्लो कसा असणार आहे, लॅमिनार किंवा विस्कस फ्लो असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर आपण वॉटरची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज केली तर त्याचा फ्लो कसा असणार आहे, तर त्याचा फ्लो टर्ब्युलंट असणार आहे. So when the velocity of the water is increased by increasing the pressure difference delta P. मग आपण काय करतोय, ती जी व्हेलॉसिटी आहे वॉटरची ती कशी इन्क्रीज करणार आहे, तर प्रेशर डिफरन्स इन्क्रीज करून आपण वॉटरची व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो. सो द थ्रेड्स ऑफ द कलर्ड वॉटर डिसअपियर and the entire mass of water get uniformly colored. तर काय होणार आहे बघा, आता ते जे थ्रेड्स आहेत कलर्ड वॉटरचे ते काय होत आहेत, डिसअपियर होत आहेत, आणि ते जे एंटायर मास आहे ते काय होत आहे, युनिफॉर्मली कलर्ड होत. सॉरी देयर इज मिस्टेक. ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, ह्या पॉइंट मधून आपण इथं कलर्ड वॉटर काय करतो, इंट्रोड्यूस करतो, आणि इथून काय करतो आपण, नॉर्मल वॉटर इंट्रोड्यूस करणार आहे. मग ह्या लॅमिनार किंवा विस्कस फ्लो मध्ये इथून जर आपण कलर वॉटर जर स्लोली काय केलं, वॉटरची व्हेलॉसिटी नुसार कमी व्हेलॉसिटी नुसार जर इंट्रोड्यूस केलं तर ह्या कलर्ड वॉटरची काय तर फाईन स्ट्रीम आहे, आणि हे काय तर हे सिंपल वॉटर आहे. तर ते काय होतंय, तर सिंपल वॉटर ह्या कलर्ड वॉटरच्या वरती काय होणार आहे, तर एक हेड इज सिंपल वॉटर, हेड इज कलर्ड थ्रेड, आणि इथं काय असणार आहे, कलर्ड लिक्विड जेट. हा काय आहे, तर हा कलर्ड लिक्विड जेट तयार होतं इथं मध्ये मधल्या पार्ट मध्ये, आणि हे खालचं आणि हे वरचं आहे ते काय असणार आहे, बॉटम आणि टॉपचं ते सिंपल वॉटर असणार आहे, आणि हा जो आहे तो काय असणार आहे, तर कलर्ड लिक्विड जेट. ती कशी असणार आहे, फाईन स्ट्रीम असणार आहे. सो काय करतोय मग आपण, तर ते जे थ्रेड्स आहेत आता ह्याच्यामध्ये बी पॉइंट मध्ये बघा सगळ्यांनी, जेव्हा आपण वॉटरची व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो तेव्हा काय होतंय, तर तो फ्लो कसा असतोय, टर्ब्युलंट फ्लो असतो. मग त्यामध्ये ते जे थ्रेड्स आहेत कलर्ड वॉटरचे ते काय होत आहेत, डिसअपियर होत आहेत, अँड द एंटायर मास गेट युनिफॉर्मली कलर्ड. काय होतात हे थ्रेड्स, वॉटरची व्हेलॉसिटी इन्क्रीज केली की ते कलर्ड वॉटरचे थ्रेड्स डिसअपियर होतात, आणि एंटायर मास कसं होत आहे, एंटायर मास गेट कलर्ड. प्रत्येक जे पूर्ण वॉटर आहे ते काय होणार आहे, पूर्णपणे ह्याचं सोल्युशन कलर्ड सोल्युशन फॉर्म होणार आहे. इथे काय असणार आहे, तर फाईन स्ट्रीम असणार आहे फक्त कलर्ड लिक्विडची, वरती काय असणार आहे, सिंपल वॉटर, इथं पण खाली सिंपल वॉटर असणार आहे. आणि जेव्हा आपण वॉटरची ह्यामध्ये टर्ब्युलंट फ्लो मध्ये वॉटरची व्हेलॉसिटी इन्क्रीज करू तेव्हा कलर्ड थ्रेड काय होते, इथपर्यंतच राहते, परत इथून खाली काय होते, ती कलर्ड थ्रेड डिसअपियर होते, आणि सगळंच काय होतं ह्याच्यामध्ये, सो हेन्स हॅव्हिंग द in this turbulent flow there is having the mixing of water molecules. So it indicates that the complete mixing of the solution. मग बघा इथं काय होतंय, तर कम्प्लीट मिक्सिंग होते, कशाचं, पूर्ण सोल्युशनचं काय होणार आहे, कम्प्लीट मिक्सिंग. देन फ्लो अटेन्स अ सर्टन व्हेलॉसिटी. मग तो जो फ्लो आहे तो काय करतोय, तर एक सर्टन व्हेलॉसिटी काय करतोय, अटेंड करतोय. सो इट नो लॉंगर रिमेन्स स्टेडी अँड ईडी करंट अपियर. मग काय होतं, तो तर स्टेडी राहत नाही तो, आणि त्यामध्ये काय होतंय, तर ईडी करंट काय होतोय, डेव्हलप होते, कशामध्ये, तर टर्ब्युलंट फ्लो मध्ये. सो ऑल फ्लुइड पार्टिकल्स आर डिस्टर्ब अँड गेट मिक्स्ड अप विथ इच अदर. मग ते जे ऑल पार्टिकल्स आहेत ते काय होतात, तर डिस्टर्ब होतात, आणि डिस्टर्ब झाल्यानंतर काय होतात, ते इथं काय होणार आहे, इथून स्टार्टिंग झालेली आहे पार्टिकल्स डिस्टर्ब होईल. ऑल फ्लुइड पार्टिकल्स काय होतात, डिस्टर्ब होतात, आणि काय होते, इथून पुढे सगळ्यांच काय होणार आहे, पूर्णपणे सगळ्या मॉलिक्युलचं लिक्विड मॉलिक्युलचं काय होणार आहे, तर मिक्सिंग होणार आहे. सो thus there is a continuous transfer of momentum to the adjacent layer. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर हे जे लेयर्स आहेत
कंटिन्युअस ट्रान्सफर होते ह्याचं ऍडजसंट लेअरचं काय होणार आहे तर कंटिन्युअस ट्रान्सफर होणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतात तर हे लिक्विड मूव्ह इन लेयर्स विस्कस किंवा लॅमिनार फ्लो मध्ये काय होतात तर ते लेयर्स काय होतात ते लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात तर लेयर्स मध्ये मूव्ह होत आहेत आणि इथे काय होत आहे तर ते जे पूर्ण लेयर्स काय होतात एकमेकांमध्ये सगळे मिक्स होतात कशामध्ये टर्ब्युलंट फ्लो मध्ये सो सच अ डिफ्युज्ड फ्लो इज कॉल्ड ॲज अ टर्ब्युलंट फ्लो म्हणून आपण काय म्हणतो त्या डिफ्युज फ्लोला तर टर्ब्युलंट फ्लो म्हणतो सो द चेंज ओव्हर ऑफ द फ्लो विस्कस टू टर्ब्युलंट इज अ क्रिटिकल फॅक्टर म्हणजे तो जो चेंज आहे विस्कस फ्लो टू टर्ब्युलंट फ्लो आपण त्याला काय म्हणतोय तर क्रिटिकल फॅक्टर म्हणतो सो आपण रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट मध्ये काय बघितलं तर ते जे फ्लुइड आहे ते काय करतोय आपण क्लोज चॅनल किंवा पाईपलाईन मधून काय करतोय ते फ्लो होते फ्लो होत असताना तो फ्लो कसा असू शकतो एक तर तो लॅमिनर असू शकतो किंवा टर्ब्युलंट असू शकतो म्हणजेच लॅमिनर म्हणजेच विस्कस विस्कस किंवा तो टर्ब्युलंट असू शकतो मग इथे काय केलं आपण कलर्ड वॉटरचा टँक काय केलेला आहे प्लेस केलेला आहे त्यानंतर हेड इज द सिंपल वॉटर देन वॉल is present then here it is the nozzle this is the colored liquid jet this is the glass tube that's called as the laminar or viscous flow आणि हा काय आहे तर turbulent flow आहे मग त्यामध्ये काय करतो आपण तो जो फ्लो ऑफ वॉटरचा जो रेट आहे तो काय करतो आपण तर इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो कशा थ्रू इन्क्रीज किंवा डिक्रीज करतोय आपण तर ह्या वॉल थ्रू काय करतोय फ्लो ऑफ rate of flow of water can be increase or decrease with the help of wall ह्या वॉल थ्रू काय करतो आपण ते रेट आहे वॉटरचा तो इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो मग त्यामध्ये काय केलं आहे बघा आता इथं तर रिझर्वायर ऑफ कलर्ड सोल्युशन इज कनेक्टेड टू द ग्लास ट्यूब विथ द हेल्प ऑफ नॉझल हा जो रिझर्वायर आहे कलर्ड वॉटर तो काय केलेला आहे तर ग्लास ट्यूबला कनेक्ट केलेला आहे कशाने कनेक्ट केलेला आहे तर विथ द हेल्प ऑफ नॉझल थ्रू कनेक्ट केलेला आहे सो देअरफॉर काय करतोय मग आपण नंतर तो ग्लास ट्यूबला तो रिझर्वायर कनेक्ट केल्यानंतर आपण काय करतोय तर कलर सोल्युशन काय करतोय इंट्रोड्यूस करतो इनटू द ग्लास ट्यूब ॲज अ फाईन स्ट्रीम इथं नंतर नॉझल थ्रू काय केलं आपण हा कलर वॉटर काय केलं कलर टँक काय केला कनेक्ट केला मग आपण काय करतो कलर सोल्युशन इथून इंट्रोड्यूस करतो कलर सोल्युशन आपण ऍज अ फाईन स्ट्रीम म्हणून काय करतोय इंट्रोड्यूस करतोय सो बघा आता ह्या एक्सपेरिमेंटल सेटअप वरून आपण काय सांगू शकतो तर कन्क्लुजन आणि ऑब्झर्वेशन काय केलेत आपण ड्रॉन केले मग काय आहे बघा फर्स्ट आता त्यामध्ये जेव्हा आपण वॉटरची व्हेलॉसिटी लो असेल तेव्हा काय होणार आहे बघा सो थ्रेड ऑफ द कलर्ड वॉटर मेंटेन्स इट्स आयडेंटिटी थ्रू आउट द ट्यूब जेव्हा आपण वॉटरची व्हेलॉसिटी लो ठेवतो तेव्हा काय होतंय ही एक थ्रेड फॉर्म होते सो ही जी थ्रेड आहे ती काय करते तर त्याची आयडेंटिटी मेंटेन करते सो बाय इंट्रोड्युसिंग द सिमिलर जेट्स ऑफ कलर्ड वॉटर ऍट डिफरंट पॉइंट आपण काय करतोय तर डिफरंट पॉइंट मधून काय करतो आपण तर आपण ते वॉटर काय करतो आपण डिफरंट सेक्शन नुसार त्या क्लास युट्यूब मध्ये आपण वॉटर इंट्रोड्यूस करतो मग काय केलेलं आहे आता इथं इट कॅन बी नोटेड दॅट देअर इज अ नो साइन्स ऑफ मिक्सिंग त्यामध्ये कोणतंही मिक्सिंग होत नाही कशामध्ये तर विस्कस किंवा लॅमिनार फ्लो मध्ये देन तो जो फ्लो आहे वॉटरचा तो काय कन्सिडर करतोय आपण तर स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार म्हणून काय करतो तो कन्सिडर करतो सो लॅमिनार फ्लो म्हणजे काय बघा सो इन विच इट इज वन इन विच द फ्लुइड पार्टिकल्स मूव्ह इन लेयर्स लॅमिनार फ्लो म्हणजे काय तर फ्लुइड पार्टिकल्स काय होतात तर लेयर्स मध्ये मूव्ह होतात सो देअरफॉर देयर इज नो एक्सचेंज ऑफ लेयर्स फ्लुइड पार्टिकल्स फ्रॉम वन लेयर टू अनदर मग ह्याच्यामध्ये काय होत नाही तर फ्लुइड पार्टिकलचं एका लेअर मधून दुसऱ्या लेअर मध्ये काय होत नाही तर ट्रान्सफर होत नाही त्याला काय म्हणतो आपण तर विस्कस फ्लो म्हणतो त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे जेव्हा आपण वॉटरची व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो तेव्हा काय होतं बघा
आणि प्रेशर डिफरन्स पण काय करतो आपण इन्क्रीज करतो. मग ते जे थ्रेड्स आहेत कलर्ड वॉटरचे ते काय होत आहेत डिसअपिअर होत आहेत. हे जे थ्रेड्स आहेत लिक्विडची व्हेलॉसिटी जर आपण वाढवली तर काय होणार आहे ते जे थ्रेड्स आहेत ते काय होणार आहेत तर डिसअपिअर होतोय. इथं पुढे गेल्यानंतर हा थ्रेड डिसअपिअर होणार आहे आणि एंटायर लिक्विड काय झालेलं आहे एंटायर लिक्विड मास गेट कलर्ड ते पूर्णपणे काय होतंय कलर्ड होऊन जाते. सो इट इंडिकेट्स द मिक्सिंग ऍक्शन. ह्याच्यामध्ये काय होते तर मिक्सिंग होते कशामध्ये टर्ब्युलंट फ्लो मध्ये. सो नेक्स्ट बघा हा फ्लो नंतर काय करते बघा सो देन द फ्लो अटेन्स द सर्टन व्हेलॉसिटी. सो तो नो लॉंगर रिमेन स्टेडी आणि ईडी करंट काय होतं त्यामध्ये डेव्हलप होतं. त्यानंतर ह्यातले जे सगळे पार्टिकल्स आहेत ते काय होतात बघा डिस्टर्ब होतात. डिस्टर्ब झाल्यानंतर ते काय होणार आहेत हे सगळे these particles mix up with each other. ते सगळे काय होणार आहेत पार्टिकल्स मिक्स होणार आहेत. सो thus there is a continuous transfer of momentum adjacent to layers. ह्याच्यामध्ये काय होतंय तर कंटिन्युअस ट्रान्सफर होते adjacent लेअरचं काय होतंय कंटिन्युअस ट्रान्सफर होते. सो सच अ डिफ्युज्ड फ्लो तो जो डिफ्यूज झालेला फ्लो आहे म्हणजे पार्टिकल्स सगळीकडे काय झाले डिस्टर्ब झाले. डिफ्यूज म्हणजे काय डिफ्यूज होणे पार्टिकल्स डिफ्यूज होणे म्हणजे काय ते पार्टिकल्स सगळीकडे डिस्टर्ब झालेत सगळीकडे ते पार्टिकल्स पसरलेले आहेत किंवा गेलेले आहेत. सो त्या फ्लोला काय म्हणतो आपण तर टर्ब्युलंट फ्लो म्हणतो. मग तो जो चेंज आहे फ्लोचा म्हणजे फ्रॉम विस्कस टू टर्ब्युलंट फ्लो त्याला काय म्हणतो आपण क्रिटिकल फॅक्टर म्हणतो. सो नेक्स्ट एक डेफिनेशन आहे कशाची क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग काय आहे क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन. सो इट इज डिफाइन्ड ॲज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ एनी फ्लुइड ॲट विच विस्कस फ्लो चेंजेस इनटू द टर्ब्युलंट फ्लो. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा आता क्रिटिकल व्हेलॉसिटी मध्ये म्हणजेच काय तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे कोणत्याही एका फ्लुइडची काय आहे तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. त्यामध्ये काय होतंय तर विस्कस फ्लोचं कन्वर्जन कशामध्ये होतंय तर टर्ब्युलंट फ्लो मध्ये होते त्याला काय म्हणतो आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणतो. सो द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट रेनॉल्ड्स नंबर. सो हा एक पॉइंट बघूया आपण रेनॉल्ड्स नंबर. सो इन दॅट रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट द फ्लो कंडिशन्स अफेक्टेड बाय द 4 फॅक्टर्स. आता रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट मध्ये त्याच्या फ्लो कंडिशन्स आहेत तर त्याच्यावरती काय होतं तर 4 फॅक्टर्स अफेक्ट करतात. कोणते कोणते 4 फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा. So first is what diameter of the pipe m into bracket t. त्यानंतर नेक्स्ट आहे average velocity मीटर पर सेकंड into bracket mu. Then next आहे density of the liquid kg. Then fourth factor आहे viscosity of the liquid pa pascals into s into bracket काय आहे इटा. ते साइन कशाचं आहे n आहे ते साइन आहे ते इटाचं साइन आहे. विस्कोसिटी आपण विस्कोसिटीचं साइन काय आहे तर इटा आहे लक्षात ठेवा. So these factors are grouped into particular expression as below. So Reynolds number Re is equal to काय करणार आपण T mu P divided by N. Reynolds number Re is equal to काय लिहितोय आपण तर D mu P divided by N. मग तो जो inertial force आहे so inertial force is that resist the change in the viscous force. काय होतं ह्याच्यामध्ये तर तो जो inertial force आहे तो काय करतोय रेजिस्ट करतोय विस्कस फोर्सला. काय करतोय तो थांबवतो त्याला कशाला विस्कस फोर्सला. दॅट इज फोर्स बिटवीन द फ्लुइड अँड द ऑब्जेक्ट. सो रेनॉल्ड्स नंबर Re इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे बघा Re इज इक्वल टू inertial force forces divided by the viscous force इज इक्वल टू काय असणार आहे बघा तर मास इनटू एक्सेलरेशन ऑफ लिक्विड फ्लोइंग डिवाइडेड बाय शियर स्ट्रेस इनटू एरिया. हे जे सगळे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला रिकॉलच करावे लागतील सगळ्यांनी.
So these inertial forces are due to the mass and velocity of the fluid particles trying to diffuse the fluid particles. मग ते जे inertial forces आहेत ते काय आहेत बघा. these are due to कशामुळे आहेत ते मास आणि velocity of the fluid particles मुळे. ते काय ट्राय करतात बघा, तर त्या फ्लुइड पार्टिकल्सला डिफ्यूज करण्यासाठी ते काय करतायत, ट्राय करतायत. सो द विस्कस फोर्स इज द फ्रिक्शनल फोर्स. म्हणून तो विस्कस फोर्स आहे तो कसा आहे, तर फ्रिक्शनल फोर्स आहे ड्यू टू द विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. कशामुळे, तर फ्लुइडच्या विस्कोसिटीमुळे. तो जो विस्कस फोर्स आहे तो कसा आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. So which makes the motion of fluid move in the parallel, motion of fluid in the parallel layers. मग काय होतंय बघा, तर ती जी मोशन आहे ती कशी असणार आहे त्या फ्लुइडची, तर पॅरलल लेयर्स मध्ये काय असणार आहे, त्यांची मोशन असणार आहे. म्हणजे पॅरलल लेयर्स मध्ये काय होतात ते फ्लुइड पार्टिकल्स काय होत आहेत, तर मूव्ह होत आहेत. सो इफ RE is काय आहे, ग्रेटर दॅन 200, देयर इट इज अ लॅमिनार एअर फ्लो. द नेक्स्ट पॉइंट काय आहे, इफ RE इज ग्रेटर दॅन फर्स्ट पॉइंट होता तो इफ RE इज स्मॉलर दॅन 200, देयर इज द लॅमिनार एअर फ्लो. आणि जर RE जर म्हणजे रेनॉल्ड्स नंबर जर मोर दॅन 4000 असेल तर तो फ्लो कसा असणार आहे, तर टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. सो रेनॉल्ड्स नंबरची जी व्हॅल्यू आहे, सो इट लाइज बिटवीन द 200 टू 4000. द फ्लो चेंजेस फ्रॉम लॅमिनार टू टर्ब्युलंट. तो कसा असणार आहे, 200 असणार आहे तो लॅमिनार फ्लो झाला किंवा विस्कस फ्लो झाला, आणि 4000 आहे तो टर्ब्युलंट फ्लो झाला. एमसीक्यू मध्ये एक्झाम मध्ये विचारतात, डॅश डॅश हॅव्हिंग द व्हॅल्यू ऑफ लॅमिनार फ्लो किती 200 किंवा लॅमिनार फ्लो हॅव्हिंग द व्हॅल्यू 200 आणि इकडे टर्ब्युलंट फ्लोची व्हॅल्यू किती 4000. So the region of 200 to 4000 is also known as the किंवा is known as the critical region. मग आपण 200 to 4000 ह्या रिजनला काय म्हणतोय, तर क्रिटिकल रिजन म्हणतोय आपण. सो आपण रेनॉल्ड्स नंबर मध्ये काय बघितलं बघा, एकदा रिवाइज करूया. तर त्यामध्ये ते फ्लो कंडिशन्स आहे ते काय होते, तर 4 फॅक्टरने काय होते, ती फ्लो कंडिशन अफेक्ट होते. तर फर्स्ट फॅक्टर कोणता आहे बघा, तर डायमीटर, पाईपचा जो डायमीटर आहे तो. त्यानंतर सेकंड काय आहे बघा, तर ऍव्हरेज व्हेलोसिटी. सेकंड काय असणार आहे, ऍव्हरेज व्हेलोसिटी मीटर पर सेकंड इंटू ब्रॅकेट म्यू. त्यानंतर डेन्सिटी ऑफ द लिक्विड, ही कशामध्ये असते, केजी मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ आहे तो विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड, PA पास्कल्स इंटू एस इंटू ब्रॅकेट काय असणार आहे, ईटा. हे साइन कशाचा आहे, विस्कोसिटी आपण कशाने हे करतो, साइन विस्कोसिटीचा, ईटा साइन आहे विस्कोसिटीचा. सो ते जे फॅक्टर्स आहेत तर ते ग्रुप करतो आपण पर्टिक्युलर एक्सप्रेशन मध्ये. सो मग आपण रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू काय लिहिणार, RE इज इक्वल टू T म्यू P डिवाइडेड बाय N किंवा ईटा, E म्यू P डिवाइडेड बाय ईटा. सो इनर्शियल फोर्स आहे तो काय करतोय, तर रेजिस्ट करतोय. कशाला रेजिस्ट करतोय, चेंज इन विस्कस फोर्सला काय करतोय, तो रेजिस्ट करतोय. दॅट इज फोर्स बिटवीन द फ्लुइड अँड द ऑब्जेक्ट. सो रेनॉल्ड्स नंबर RE इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण, सो इनर्शियल फोर्स डिवाइडेड बाय द विस्कस फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे बघा फॉर्म्युला, सो मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ लिक्विड फ्लोइंग डिवाइडेड बाय काय येणार आहे, शियर स्ट्रेस इंटू एरिया. सो नेक्स्ट पॉइंट बघा काय आहे, तर इनर्शियल फोर्सेस आहेत ते कशामुळे आहेत, दीज आर ड्यू टू द मास अँड व्हेलोसिटी ऑफ फ्लुइड पार्टिकल. फ्लुइड पार्टिकलच्या मास आणि व्हेलोसिटी मुळे काय होतात, इनर्शियल फोर्स डेव्हलप होतात. सो these particles, fluid particles trying to diffuse the fluid particles. So the viscous force is the frictional force. मग आपण viscous force ला काय म्हणतोय, तर तो काय आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे ड्यू टू विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. विस्कस फोर्स कशामुळे डेव्हलप होणार आहे बघा, तर फ्लुइडच्या विस्कोसिटीमुळे. मग तोच काय आहे, तर फ्रिक्शनल फोर्स आहे. सो विच मेक्स द मोशन ऑफ फ्लुइड इन द पॅरलल लेयर्स. आता ती जी विस्कस फ्लोची जी मोशन आहे, त्या लिक्विडची जी मोशन असणार आहे ती कशी असणार आहे, त्याची मोशन पॅरलल लेयर्स मध्ये असते. म्हणजे ते लिक्विड काय होते,
these liquids move in the parallel layers. आपण याच्यामध्ये बघितलं होतं या डायग्राम मध्ये. तर ते जे फ्लुइड पार्टिकल्स आहेत ते काय होत आहेत, तर लेयर्स मध्ये इथं मूव्ह होत आहेत विस्कस फ्लो मध्ये. सो जर RE ची व्हॅल्यू जर लेस दॅन 200 असेल तर त्याचा फ्लो कसा असतो, लॅमिनार फ्लो असतो. आणि RE ची व्हॅल्यू जर मोर दॅन 4000 असेल तर त्याचा फ्लो टर्ब्युलंट असणार आहे. म्हणजेच RE ची व्हॅल्यू 200 to 4000 मध्ये काय करते, लाईज करते. त्याच्यामध्ये असते व्हॅल्यू 200 to 4000. सो द फ्लो चेंजेस फ्रॉम लॅमिनार टू टर्ब्युलंट. ती फ्लो कसा असतो, तर तो कसा चेंज होतो, तर लॅमिनार म्हणजेच विस्कस टू टर्ब्युलंट फ्लो. So the region of 200 to 4000 is also known as the critical region. मग त्या रिजनला आपण काय म्हणतोय, the critical region म्हणतो. Then next we have to see the applications of Reynolds number. So Reynolds number कशासाठी यूज होतो बघा, it is used to predict the nature of fluid flow, that is viscous or turbulent, in a particular set of experimental conditions. The next point is what, the physical stability of the suspension depends on the rate of settling particles. मग ती जी फिजिकल स्टॅबिलिटी आहे सस्पेन्शनची ती कशावरती डिपेंड आहे, तर रेट ऑफ सेटलिंग ऑफ पार्टिकल्स वरती ती डिपेंड आहे. सो द रेट ऑफ हीट ट्रान्सफर इन द लिक्विड also depend on the flow whether viscous or turbulent. मग तो हीट ट्रान्सफरचा जो रेट आहे लिक्विड मधला तो कशावरती डिपेंड आहे बघा, त्या फ्लो वरती. म्हणजेच कशावरती, तर विस्कस किंवा टर्ब्युलंट फ्लो वरती काय आहे, तर डिपेंड आहे. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर वरती डिपेंड आहे त्या लिक्विडचा हीट ट्रान्सफर रेट. सो दीज आर द ऍप्लिकेशन्स. नेक्स्ट आहे बर्नौलीज थेरम, पण आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. Wait for 1 minute. जर आफ्टरनून सेशनला कोणाचे लेक्चर झाले तर सगळ्यांनी जॉईन करा. हे तुमच्यासाठीच रिपीट घेतोय आम्ही. फर्स्ट आणि सेकंड युनिट ते ऑलरेडी झालेत. ओके, आता लेफ्ट झाले तरी चालेल सगळ्यांनी.